अस्सलामुअलैकुम, नमस्कार. मी प्राध्यापिका फिजा जलील खतीब आज इथे उपस्थित सर्वांचे स्वागत करीत आहे आणि आपल्यात उपस्थित लियाकत भाई शहा यांचेही स्वागत करीत आहे. आज या विशेष मुलाखतीत आपण जाणून घेऊया यांचे दृष्टिकोन आणि युवकांचे प्रश्नही. सर्वप्रथम मी तुमची विनंती करते की आज तुम्ही आपले ओपिनियन आणि दृष्टिकोन आम्हा सर्वांच्या समोर ठेवावे. चिपळूण नगर परिषद 2025 सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी मी अपक्ष म्हणून शाह लियाकत सत्तार उभा आहे. मी यापूर्वी शहरामध्ये 2 वेळा नगरसेवक होतो, 1 वेळा उपनगराध्यक्ष होतो. या शहराच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यात नेहमी मी पुढाकार घेतलेला आहे. अनेक प्रश्न आहेत की जे जनतेचे प्रश्न आहेत. आपल्या चिपळूण शहरामध्ये गेले 30 वर्ष ज्यांची सत्ता होती आणि गेले 5-7 वर्ष महायुतीची सत्ता होती. शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. संपूर्ण शहरातील जे अंतर्गत रस्ते आहेत यांची अवस्था फार बिकट आहे. खड्डे एवढे आहेत की सर्वसामान्य नागरिकांना आणि जनतेला फार त्रास होत आहे. तसेच चिपळूण बाजारपेठेमध्ये जी गटार आहे त्यांचं ड्रेनेज व्यवस्थित नसल्यामुळे दुर्गंधी फार येते. चिपळूणला शहराला ज्या पद्धतीने पुढं घेऊन जायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने महाडला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले, रत्नागिरी नगर परिषदेत ज्या पद्धतीने विकास झाला त्या पद्धतीचा विकास चिपळूण शहरात झालेला नाही. यापुढे ज्या निवडणुकीनंतर चिपळूण शहराचा विकास करणं आणि पर्यटनाच्या दृष्टीने काम करणं, स्वच्छ पाणी, चांगल्या दर्जाचे रस्ते, लाईट, गार्डन अशा अनेक ज्या समस्या आहेत, ज्या मूलभूत सुविधा आहेत आणि जनतेकडला ते अपेक्षित आहे. सर्वसामान्य जनतेच्या टॅक्समधून सगळं चालत असताना जनतेला सुविधा, ट्रॉफिक समस्या आहे, अशा अनेक समस्या आहेत. या प्रश्नांना आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि हे सर्व मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जात आहोत. आपण बघूही शकतो आजचे ही मुलाखत स्पेशल म्हणजे आपले युवकांसाठी आहे आणि आपण आता त्यांचे एक एक प्रश्न जाणून घेऊया. प्लीज बिगिन. चिपळूण शहराच्या विकासासाठी तुमचे काय विजन? चिपळूण शहर हे स्वच्छ आणि सुंदर व्हावं. चिपळूण शहराला जे महत्त्वाचे मेन रस्ते आहेत, चिंचनाका ते बहादूरशेख हा दुपदरी होणं गरजेचं आहे. चिंचनाका पावरस हे रस्ते दुपदरी करणं गरजेचं आहे. तसे शहरात आपल्या अनेक अंतर्गत रस्ते आहेत की जे DP प्लॅनमध्ये आपले आहेत, ते रस्ते डेव्हलपिंग होणं फार गरजेचं आहे. तसेच आपल्या शहराला बाजारपेठेतील जे रस्ते थोडे रुंद करून आपल्याला त्यामध्ये मोठ्या शहरात पॅकबंद गटारे असतात तशा पद्धतीची गटारे करणं फार गरजेचं आहे. आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू दे, शिक्षणाचा प्रश्न असू दे, स्वच्छतेचा प्रश्न असू दे, या सर्व प्रश्नावरती आपण चांगल्या पद्धतीने काम करू आणि शहरातील जनतेला अपेक्षित असलेला नगराध्यक्ष, मी अपक्ष असल्यामुळे नगराध्यक्ष हा कुठल्या मंत्री पक्षाच्या दबावाखाली काम करणार नाही, तर जनतेच्या दबावाखाली काम करणार. आणि जनतेने निवडून दिलेला नगराध्यक्ष आणि माझं मुळात म्हणणं आहे की मी नगराध्यक्ष म्हणजे सर्वसामान्य जनता हीच नगराध्यक्ष आहे आणि हक्काचा नगराध्यक्ष चिपळूण शहरात आपला सर्व जनता निवडणार. चिपळूण शहरातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात वाव मिळावा यासाठी काय करतो? चिपळूणात आपल्या नगरपालिकेचे पवनतळ मैदान आहे, ह्याला पण विकसित करावे लागेल. चिपळूण शहरामध्ये आपल्या आरक्षित अनेक प्लेग्राऊंड आहेत, तिथं प्रत्येक भागात प्रत्येक प्रभागात ते विकसित करणे, त्यांचं डेव्हलपिंग करणे आणि मुलांना चांगल्या तिथं सुविधा कशा होतील. ग्राउंड मुळात सगळंच काही एका वेळेला होऊ शकत नाही, पण चांगले ग्राउंड निर्माण करून आपल्यासारख्या तरुणांना, आता मूळ आपल्या चिपळूणमध्ये क्रिकेट तसेच कबड्डी हे चांगले खेळ आहेत. आता कबड्डी फार कमी होत आहेत कारण कबड्डीला प्रॅक्टिस करण्यासाठी जागाच मिळत नाही. काही ठिकाणी अशी मैदानं की जिथं आपली मुलं कबड्डी खेळतील, क्रिकेट खेळतील, हॉकी खेळतील, म्हणजे ज्या पद्धतीची मुलांना आवड आहे त्या पद्धतीचे आपल्याला त्या पद्धतीने विकास करणं, त्या तरुण वर्गाला आपल्याला विश्वासात घ्यायला लागेल की तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या अपेक्षा काय आहेत, या सर्वांना विश्वासात, तरुण वर्गांना विश्वासात घेऊन आपण क्रीडा क्षेत्रात कामे नक्की करू. महिलांची सुरक्षा व महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी तुम्ही काय करता? आता मुळातच हे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आहे,
ही महिलांना व्यासपीठच आहे होतं खरं. चिपळुणात एक मोठं सांस्कृतिक केंद्र उभा करणं फार गरजेचं आहे, ज्या माध्यमातून मुलांना नाटक, ऑर्केस्ट्रा, संगीत, तुमचे वेगवेगळे भजन, कीर्तन, तालीम ह्या ज्या प्रकार आहेत यांना प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. तसं सुरक्षेसाठी शहरामध्ये CCTV लावणे. जेव्हा मी मागं नगरसेवक होतो 2015ला, त्यावेळेला संपूर्ण शहर CCTV कॅमेरा लावावे म्हणून प्रस्ताव पण केला होता. आता काही ठिकाणी पोलीस आणि नगरपालिकेने CCTV बसवलेले आहेत, पण संपूर्ण शहर हे आपण CCTV लावावे आणि संपूर्ण शहराला वायफाय सुविधा द्यावी, फ्री वायफाय सुविधा मिळावी, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सर, माझा प्रश्न आहे की आपले रस्ते आहेत त्यांचे दुरुस्तीकरण आणि रुंदीकरण केव्हा होणार? निश्चितच मला जनतेने सर्वसामान्य जनतेने संधी दिली तर चिपळुणाच्या रस्त्यातील मी एका वेळेला सगळेच रस्ते सुधारतील असं म्हणत नाही, पण काही प्रमुख रस्त्यांना प्राधान्य देऊन रस्ते रुंदीकरण आपण करणार. आणि रस्त्यामध्ये जी क्वालिटी पाहिजे की ज्या वेळेला आता 2016ला झालेला हा समोरचा रस्ता आहे, हा खरा आमच्या बॉडीतील आमचे बरकतभाई वांगडे वगैरे सर्व सहकारी होते. अशा प्रकारे आम्ही इस्टिमेट केलेलं आहे की आज जवळजवळ 8-9 वर्ष झाली या मूळ रस्त्याला खड्डा पडलेला नाही. त्याच्यानंतर शहरात गेल्या 2016च्या बॉडीत अनेक रस्ते झाले. तुम्ही बघा, प्रत्येक रस्त्याला खड्डे आहेत. चांगल्या दर्जाचे रस्ते, ज्या पद्धतीने गुहागरला एनरॉलचा रस्ता होता त्या पद्धतीचे चांगले क्वालिटीचे, एक रस्ता कमीत कमी 10-15 वर्ष टिकेल अशा पद्धतीचं इस्टिमेट बनवून, अशा पद्धतीचं नियोजन करून 4 पैसे जास्त खर्च झाले तरी चालतील, पण क्वालिटीदार आणि दर्जेदार काम करण्याची मी आपणा सर्वांना ग्वाही देतो. आणि तुम्ही जर असे योग्य प्रकारे केलं तर तुम्हाला नक्की जनता निवडून देईल, कारण त्या साईडचा कॉलेजच्या साईडचा रस्ता आहे ना, फार ती गटार लाईन पण आता खड्ड्यात गेली, तिथून चालणं पण विद्यार्थ्यांना मुश्किल आहे. बरोबर आहे, सांगतो. सर, माझा प्रश्न आहे, आता नगर परिषदेच्या अनेक इमारती नादुरुस्त आहेत, तर यावर आपण काय उपाययोजना करावी? मुळातच आता नगरपालिकेत जे कौन्सिल बॉडी बसते ती इमारतच कोसळण्याची अवस्था झालेली आहे. ब्रिटिशकालीन इमारत अजून आहे तशी आहे. पूर्णपणे ही नगर परिषद डिमॉलिश, म्हणजे जुनं स्ट्रक्चर आणि नवीन स्ट्रक्चर, ही इमारत पूर्णपणे नवीन अशी बांधायला पाहिजे की ज्यामध्ये रोजगार पण होईल, शॉपिंग मॉल पण होईल आणि जनतेला ज्या पद्धतीने फॉरेनमध्ये सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉक अशा अनेक शहरामध्ये ज्या पद्धतीने सुविधा मिळतात की आता आपण नगरपालिकेत गेलो एकदम विचित्र प्रकार वाटतो, बघवत नाही आपल्याला, पण नगरपालिकामध्ये ही सर्वसामान्य जनतेची आहे, ही कोणाच्या मालकीची नसते. सर्वसामान्य जनतेला तिथं चांगला बसण्याची व्यवस्था पाहिजे, पाणी सुविधा पाहिजे, व्यवस्थित तिथं गेल्यानंतर त्यांना सर्व्हिस दिलेली पाहिजे. अशा चांगली इमारत बांधण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू आणि जी आत्ता इमारत जी नादुरुस्त आहे हिला नक्कीच भविष्यात भव्य इमारत उभी करू. तर माझा प्रश्न, तरुणांच्या भवितव्याच्या जडणघडणसाठी तुम्ही नगराध्यक्ष झाल्यावर काय पावलं उचला? मुळातच तरुणांची जी ही समस्या आहे ही सगळ्या जगामध्ये आहे. प्रत्येक जिल्ह्यात आहे, तालुक्यात आहे, शहरात आहे. पण इथं काही ठिकाणी आपल्याला रोजगार निर्मिती करावी लागेल. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून आपलं चिपळूण हे पर्यटनासाठी चांगलं ठिकाण आहे, पण ते योग्य पद्धतीने डेव्हलपमेंट नाही. जर आपण पर्यटन स्थळं, इथली देवळं किंवा जुनी सर्व इमारती जर पर्यटन केलं, गोलकोटचा किल्ला आहे, असे अनेक भाग आहेत की जिथं आपण जर पर्यटनासाठी लोक यायला लागले तर तरुणांना तिथं रोजगार मिळू शकतो, स्वतःचा व्यवसाय करू शकतात. तसेच हॉकर झोन करून आपण आता सर्वसामान्य तरुण बाजारपेठेमध्ये गाळा वगैरे काय खरेदी करू शकत नाही, तर आपण छोटे त्यांना आपल्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून कसं उभारणी करता येईल, त्यांना कशी जागा उपलब्ध करून देता येईल आणि त्या सगळ्या जागेत एकत्र आणून कसा त्यांना रोजगार देता येईल हा आपण प्रयत्न नक्की करू. डेव्हलपिंग करताना निसर्गाचा समतोल राखता येईल? 100% राखावं लागणार. जी झाडं चांगली आहेत ती आपल्याला ठेवावीच लागणार. सर्व वृक्षतोड करून चालणार नाही आपल्याला. आणि नवीन निर्मिती रस्ते करतानासुद्धा झाडे लावण्याचं नियोजन वृक्षसोबत दरवर्षी करावे लागेल. आणि अशा पद्धतीचं अनेक लोक आपले निसर्गप्रेमी आहेत, नेहमी रामशेठ रेड्डी वगैरे सर्व टीम, शानवाशा वगैरे चांगली कामं करत आहेत. बापू काणे आहेत, कात्तारे आहेत, असे अनेक लोक करत आहेत. त्यांनाही मी विश्वासात घेईन की या लोकांना की चिपळूण शहरात कसं वृक्ष वाढतील. कारण काय झालं आहे, शहरातील इमारती होण्यासाठी किंवा रस्ते होण्यासाठी वृक्ष तोडले जातात, पण नवीन लागवड ज्या पद्धतीने होत नाही. पण आपण ती शहरासाठी, शहराच्या आजूबाजूच्या परिसरात, नदी किनारी भागात
लावण्याचा 100% प्रयत्न करू. आणि ती सर झाडं तुम्ही लावून जर त्यांना योग्य प्रकारे वाढवलं तर उत्तम होईल, कारण फक्त आपण झाडे लावतो, बरोबर आहे, ती झाडे वाढतच नाहीत, कारण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. बरोबर. या आपल्या मुद्द्याकडं मी गांभीर्यानं विचार करणार आहे. आणि हे शेवटी काम कसं आहे, एकटा मी करू शकत नाही. बरोबर. मला शहरातील काही लोकांना विश्वासात घेऊन त्या वृक्षारोपणाची जबाबदारी द्यायला लागेल. आत्ता इथं प्रांताधिकारी आशा लिंगाडे साहेब आहेत, तेही हायवेला काय चांगले प्रयत्न करतायत. त्या पद्धतीनं चिपळूण शहरासाठी जे जे करता येईल ते मी नक्कीच प्रयत्न करीन. सर, पुढील प्रश्न असा की अल्पसंख्याक मतदारांकडे तुम्ही उमेदवार म्हणून कोणत्या दृष्टिकोनाने बघता? मुळातच अल्पसंख्याक समाजाचा इथं सर्व निवडणुकीत मतांचा फायदा करून घेतला जातो. त्यांना विकास आणि त्यांच्या भागातील विकास अजूनही तसाच आहे. अल्पसंख्याक समाजाच्या ज्या काही समस्या आहेत, आता गोळकोट रोडवरती पण मोठ्या फार भयंकर समस्या आहे. गटाराची समस्या आहे, नाल्याची समस्या आहे, पाणी जात नाही, अनेक गटारे तुंबलेली आहेत. त्या भागामध्ये मुरादपूर भागामध्ये छोटी छोटी गटारं, तिथं थोडं विकास करणं फार गरजेचं आहे. आणि या माध्यमातून आपण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आणखी एक प्रश्न असा की आपल्या चिपळूणच्या नागरिकांना माचूल पाण्याची खूप त्याचा त्रास होतो, तर त्यासाठी आपण काय करू शकतो? मचूळ पाण्याच्या समस्येसाठी मी मॅडम खरोखर 2011च्या बॉडीत असताना काम करण्याचा प्रयत्न केला की जे गोळकोट जॅकवेलला जे जॅकवेल बसवलेलं आहे हे फार चुकीच्या ठिकाणी काम झालेलं आहे. आपल्याला एक तर खेडीच्या जॅकवेलमधून पाणी शिफ्टिंग करून तेच पाणी गोळकोटपर्यंत पोचवावे लागेल. आणि गोळकोटचा जो जॅकवेल आहे कायमस्वरूपी बंद करावे लागेल. एखाद्या वेळेला आपल्याला रामतीर्थाच्या तिथं जॅकवेल बांधणं परवडेल, पण आता ग्रॅव्हल्टी जी योजना आहे ह्याचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे ह्या योजनेत आपण गांभीर्याने लक्ष घालून की तो मचूळ पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर कसा सोडवता येईल. ज्या चिपळूण शहरातील 60% आहेत ह्या कमीत कमी 50 ते 55 मीटर उंचीवर पाहिजे, तर शहरातील टेरिसपर्यंत पाणी जाऊ शकतं. मचूळ पाण्याच्या प्रश्नाला आपण गांभीर्याने विचार करणार, कारण मचूळ पाण्याचा प्रश्न फार मी असताना पण स्वतः मी नगरपालिकेत पाण्याच्या बॉटल घेऊन गेलेला आहे. आणि हे जनतेचा प्रश्न मूलभूत सुविधा आहेत, जनतेच्या मूलभूत सुविधा देणं येणाऱ्या नगराध्यक्षाचं काम आहे. आणि ते मी तो प्रश्न सोडवण्यासाठी हमखास 5 वर्षात सोडवीन. थँक्यू सर. आणि चिपळूणकरांसाठी आणि चिपळूणात खरं तर एज्युकेशन सिस्टम ही कशी आहे आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अजून त्यात काही बदल करू शकता? मुळातच एज्युकेशन सिस्टीम हे आता पूर्वी कसं व्हायचं, सरकारी शाळा होत्या, त्या सरकारी शाळा आता जवळजवळ बंद पडलेल्या आहेत. आपण जनतेला खोटी आश्वासनं देऊ शकत नाही. आपण काय किंवा नगरपालिका काही शाळा उभा करू शकत नाही. पण ज्या काही शाळा आणि हे शहरामध्ये आहेत त्यांच्या तिथं लक्ष घालून त्यांना कशा पद्धतीनं विकसित करता येईल, डेव्हलपिंग करता येईल. कारण आता नवीन शाळा बांधणं आणि हे करणं सोपं नाही, पण ज्या जुन्या शाळा आहेत त्या कशा टिकतील, तिथं कसं गोरगरिबांना शिक्षण मिळत, यासाठी नक्की प्रयत्न करू. आणि सर, आपल्या चिपळूणात पार्क तर आहेत, पण ते वेल स्ट्रक्चर्ड आणि इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं काही फार बरंच नाही आहे, तर त्यासाठी आपण काय करू शकतो? नाही, चिपळूणमध्ये बरेच ठिकाणी जागा आरक्षित आहे गार्डन म्हणून. त्या सर्व जागा आपण ताब्यात घ्यायला पाहिजे नगरपालिकेत. आणि गेल्या वेळेला अनेक लोकांनी नेत्यांनी हे दिलं होतं, आश्वासन दिलं होतं, पण कुठेही डेव्हलपिंग झालेलं नाही. नक्कीच शहरातील तरुणांना, वयोवृद्ध लोकांना चांगल्या पद्धतीची गार्डनं उभी करणे, विकसित करणे याकडे आपलं लक्ष नक्की असेल. आणखी एक अखेरचा प्रश्न, आपल्या शहराची स्वच्छता कशी राखता येईल आणि त्यासाठी आम्ही सर्व काय करू शकतो याबद्दल तुम्ही काय सांगा? शहरामध्ये मुळातच चिपळूण शहर स्वच्छतेच्या बाबतीत बऱ्यापैकी आहे. माझं म्हणणं की आपल्या शहरातील अनेक भागामध्ये घंटागाडी पोचतात. हो. पण शहरामध्ये घंटागाडी पोचत असताना ज्या पद्धतीच्या गाड्या आहेत फॉरेनमध्ये आणि परदेशामध्ये बंद गाड्या असतात, पॅकबंद गाड्या असतात, जेणेकरून ज्या गाड्या वाहतूक करतात त्यावेळेला रस्त्यावरील येणाऱ्या जाण्याला काय दुर्गंधी येत नाही, अशा पद्धतीच्या गाड्या घ्याव्यात. तसेच नगरपालिकेने सेक्शन पंप येतो, जे गटारे स्वच्छ करण्यासाठी पंप येतात, त्याची गाडी खरेदी करणे. आणि जे शहराच्या जनतेला सगळं काय मीच बोलून किंवा मीच म्हणून चालणार नाही. सर्व या आपल्या शहरातील ज्या संस्था आहेत, विविध संस्था, अनेक शहरातील लोक आहेत, ह्यांना विश्वासात घेऊन की आपल्याला स्वच्छतेवर कसं काम करता येईल, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करू. ओके, थँक्यू सर. थँक्स. उमेदवार म्हणून आपण युजली बघतो की आपले उमेदवार तरुण असतात
आणि आपल्याला असं वाटतं तरुण हे आपले प्रॉब्लेम्स समजतील, पण उमेदवार खरं तर आपल्यासारखा असावा लियाकत भाई, कारण ही इज द टाईप ऑफ पर्सन who knows the people, who sees the people and mostly who is the people. म्हणजे चिपळूणकरांना जवळून बघणे आणि त्यांना समजणे, त्यांची काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे इश्यूज समजणे, आणि त्याच्यासाठी यांनी हे दिस इज नॉट हिज फर्स्ट चान्स, दिस इज नॉट हिज फर्स्ट टर्म. याआधीही त्यांनी खूप काही प्रयत्न केले आहेत आणि त्यांनी आपल्याला याबद्दल सांगितलेही आहे. आणि तरुणांचे हे प्रश्न तुम्ही ज्या प्रकारे त्यांचे उत्तर दिले आणि कॉन्फिडेंटली तुम्ही जसं सांगितलं तुमचे प्लॅन्स काय आहेत, याआधी तुम्ही काय केलं आहे आणि आत्ताही तुम्ही काय करण्यासाठी तयार आहात. सो थँक्यू सो मच सर, आज तुमचा वेळ देण्यासाठी. अँड वन्स अगेन आय रिपीट, वी नीड अ लीडर who knows the people, who sees the people and who is the people. Thank you for being थँक्यू there. थँक्यू Thank you sir. थँक्यू.